नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हरीश शिंदे लातूरकर आपले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थ्यांनो, 8वी स्कॉलरशिप व NMMS परीक्षेच्या तयारीसाठी व यूट्यूब लाईव्ह क्लाससाठी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माझं टीचिंग आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, हा झूम क्लास रेकॉर्डेड केलेला आहे. जर तुम्हाला या झूम क्लासमध्ये जॉईन व्हायचं असेल तर पुढे स्क्रीनवर माझा जो नंबर येतोय त्या नंबरवर मला मेसेज व्हॉट्सअपला तुम्ही करू शकता व झूम क्लासला तुम्ही जॉईन होऊ शकता. 15 जूनपासून आपले दररोज यूट्यूब लाईव्ह क्लास सुरू होणार आहेत. आपले यूट्यूब लाईव्ह क्लास हे विनामूल्य असणार आहेत, परंतु जर तुम्हाला झूम ॲपवर क्लास जॉईन करायचा असेल तर आपली एक खर्च म्हणून माफक फी आपण आकारत आहोत. जर तुम्हाला झूम क्लासला जॉईन व्हायचं असेल तर माझा नंबर आहे 7972523220. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आजचा क्लास. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया घातांक, इंडायसेस, ट्रिक्स, टाइप वाईज प्रश्नाचा भाग दुसरा. स्क्रीनवर जरी भाग 1 दिसत असला तरी आजचा हा भाग दुसरा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण घातांक हा घटक शिकून घेऊया. घातांक हा घटक तुम्हाला NMMS असेल, स्कॉलरशिप असेल, पोलीस भरती, तलाठी भरती, शिक्षक भरती, TET या सर्व परीक्षेसाठी हा आजचा आपला भाग उपयुक्त असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझं स्लाइड शो ऑन करतोय. हा, तर बघा, काल आपण घातांकाचे नियम शिकलेले आहेत. घातांकाचे नियम आपण बघितले, बरोबर आहे. त्याचबरोबर घातांकाच्या नियमानुसार आपण टाइप वाईज प्रश्न कसे सोडवायचे याची आपण प्रॅक्टिस करत आहोत. फक्त आपण यामध्ये प्रश्न सोडून घेत नाहीत, तर आपण यामध्ये प्रॅक्टिस देखील करत आहोत. ठीक आहे, तर आपला स्क्रीन ओपन होऊ द्या. चला, आजचा पहिला प्रश्न. आजचा चालू आहे टाइप दुसरा. टाइप पहिला हा भाग 1 मध्ये सांगितलेला आहे. आज आपण टाइप दुसरा घेतोय. टाइप दुसऱ्यातला हा दुसरा प्रश्न असणार आहे. काल एक आपण पहिला प्रश्न घेतला होता. ठीक आहे, टाइप दुसऱ्यातला प्रश्न घ्या. कालच्या प्रश्नासारखंच देतो मी एकदम. 3चा 5वा घात गुणिले 3चा वजा दुसरा घात m बरोबर 8. तर m बरोबर किती? ठीक आहे, तुम्हाला येत असेल तर सोडवा तुम्ही पण. हा, बघा काय करायचंय. तर इथं कंसामध्ये 3 आणि 3 पाया समान आहे. पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होते. एक घातांक धन आहे, एक घातांक ऋण आहे, म्हणजे काय होणार? वजाबाकी होणार. म्हणजे ऍक्च्युली आपण बेरीजच करतोय. कशी करतोय? 3चा 5वा घात अधिक वजा 2 अधिक आणि कंसात वजा 2 म्हणून काय होतं? वजा होतं. ठीक आहे, तर तुम्ही स्टेप गाळली इथली. कंसाचा घात काय असणार आहे? m असणार आहे, बरोबर 8. इथपर्यंत समजते. आता बघा, 3 5 वजा 2 3. 3चा तिसरा घात गुणिले m ला m बरोबर 8. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष इकडे द्या. तर आपल्याला काय सॉरी 81, 8 नाही, 81. तर आपल्याला जर घातांक समान करायचे असतील तर पाया समान असला पाहिजे, बरोबर आहे. आणि या बरोबर हे जे समीकरण आले आपल्याला 3चा तिसरा घात m बरोबर 81, यामध्ये एक पाया 3 आहे, दुसरा पाया 81 आहे. मग मला जो दुसरा पाया 81 जो आहे तो तुम्हाला 3च्या स्वरूपामध्ये लिहिता येईल का? काय करावं लागेल? 81 हा 81 संख्या आहे, त्या संख्येला मला 3च्या स्वरूपात लिहायचं. मला काय करावं लागेल? त्याचे फॅक्टर अवयव पाडूया. 3 बघितला 27 आलं. 27ला 3 भागाकार केला
9 आलं, 9ला 3 भागाकार केला 3 आलं, 3ला 3 भागाकार केला 1 आलं. म्हणजे 3चा तिसरा घात यम. 81 च्या ऐवजी मी काय लिहू शकतो रे? 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3. हा, लिहू शकतो का? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? माना हो हलवा सर. शकतो. हा, हो सर. हो सर. त्यानंतर 3चा 4 वेळेस गुणाकार म्हणजे काय रे? 3चा चौथा घात. आता या ठिकाणी 3 आणि 3 दोन्हीचे पाया समान आहेत, म्हणून घातांक समान. पाया समान असतील तर घातांक कसे असतात? समान असतात. पाया समान म्हणून काय असतात? घातांक समान. ठीक आहे. मग 3m ला 3m बरोबर 4. आता हे समीकरण सोडवा. हॅलो, सर 4/3 येते तर. आहे की नाही? चालू आहे. हो हो, m बरोबर काय उत्तर आलं? 4/3. कालच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे एकदम. बरोबर आहे? समजले अक्षराच्या वान पुसेगाव. हो. ओके, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा, टाईप दुसऱ्यातलेच प्रश्न येतात हे. टाईप दुसऱ्यातला तिसरा प्रश्न. आपला चालू आहे टाईप दुसरा, त्यातला तिसरा प्रश्न. 27चा वर्ग बरोबर 81चा x वा घात. तर x बरोबर किती? काय करावं लागेल बरं सांगा? कोण सांगेल मला काय करावं लागेल x चा घातांक काढण्यासाठी? कोण सांगतोय? अनम्यूट होऊन सांगा. हा, स्वराली गायकवाड सांग. तर आपल्याला त्यांचा पाया समान करून घ्यावा लागेल ना. पाया समान करून घ्यावा लागेल. छान. हा, मला काय करावं लागेल? आता 27, इकडे 27 पाय आहे, इथे 81 पाय आहे. पण लक्षात घ्या 27 आणि 81 या दोन्ही संख्या 3च्या घातांकित स्वरूपात आपल्याला लिहिता येतात. बरोबर आहे? 27 म्हणजे काय रे? 27 म्हणजे 3चा घन. बा, मी 27 ऐवजी काय लिहितोय? 27 ऐवजी मी 3चा घन लिहितोय. लिहू शकतो का मी 3चा घन? हो. त्यानंतर 81 मी लिहितोय 3चा चौथा घात 3/4. 81 च्या ऐवजी लिहिलं. मी लिहू शकतो का? सांगा ना, लिहू शकतो का? हो. हो सर. मग आता 27 जागी मी काय लिहिलं? 3चा तिसरा घात कंसाचा वर्ग लिहावा लागेल मला, कारण ऑलरेडी 27चा वर्ग होता, म्हणून 3चा तिसरा घात कंसाचा वर्ग केलाय मी. ठीक आहे. 81 जरी काय लिहिले? 3चा चौथा घात, त्याचं काय आहे? कंसाचा x वा घात. ही स्टेप समजली सगळ्यांना? हो. हा, हो. पुढे. हो आता सर. बघा, 3चा तिसरा घात कंसाचा दुसरा घात म्हणजे काय असतो? घातांकाचा काय होणार? गुणाकार. 3 गुणिले 2. इथे काय होणार? 3 बरोबर 4 गुणिले x 4x होणार. 3चा घातांक 3 गुणिले 2 6. 3चा घातांक 4x. पाया समान आहेत. पाया समान असेल तर काय असतो? क्वेश्चन विचारला नाही अजून. असं शिकवतात. हा, पाया समान असेल तर काय असतो? पाया समान असेल तर घातांक समान असतात. घातांक समान असतात. म्हणून काय असणार आहे? 4x बरोबर 6 लिहा, किंवा 6 बरोबर 4x लिहा. कसं लिहा? माग पुढे चालतं. हा, इक्वलची डावी उजवी बाजू कोणत्या बाजू लिहा चालतं. ठीक आहे. हा, x बरोबर काय तर सांगा आता. 4/4. समजला हा प्रश्न सर्वांना? हो सर. हो सर. अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला शिकवतोय बघा. एवढं सोप्या भाषेत तुम्हाला कोणी पण शिकवत नाही. तुम्ही आधी पण हे उदाहरण बघितले असतात, पण तुम्हाला समजत नसतील हे उदाहरण आधी. बरोबर आहे का नाही समर? हा, हो सर. झोपी 2% डोळे चोळतोय, आहे का नाही? हा, आहे जरा तिसरा.
आता याच प्रकारचा अजून एक प्रश्न बघूया, याच टाईप मधला चौथा प्रश्न. थोडासा वेगळा, याच टाईपला पुढचा प्रश्न पण थोडासा वेगळा. ठीक आहे, ड्रॉइंग क्लिअर करतोय, लिहून घेतलं सर्वांनी? हो सर. टाईप 2 चालू आहे आपला, टाईप 2 चालू आहे, त्यातला चौथा प्रश्न. टाईप 2 मधला चौथा प्रश्न. 2चा चौथा घात भागिले 2चा एक्सवा घात बरोबर 128. तर एक्स बरोबर किती? सोपा प्रश्न आहे का अवघड प्रश्न आहे? सोपा. कोणीच काही बोलणं आले. सोपा. सोपा आहे. बरं. सोपा. तर काय दिले, तर तुम्हाला घातांक 2च्या रूपात आहेत, मग 128ला 2च्या रूपात घ्यावं लागेल आपल्याला, बरोबर का नाही? मग 128 फॅक्टर पाडा, 128 अवयव पाडा 2च्या स्वरूपातले. 2 भागिले 128 64. 64ला 2 न भागलं किती येतं रे? किती येतं? 32. 32. हा, 32 येतं. 32ला 2 न भागलं 16. 16. 8 8. 4. 2. 2 1 किती वेळ पडले 2चे? 1 2 3 4 5 6 7. किती वेळ पडले? 7. म्हणजे 128 बरोबर आपण काय लिहू शकतो? 128 बरोबर 2चा 7वा घात लिहू शकतो, बरोबर आहे का आर्यन? हो सर. लवकर उठायचं झोपेतून, थोडं केस ते कसं झालेत बघ. व्हिडिओ ऑन कर, बंद नको करू. हा, ठीक आहे. हा, आता बघा 2चा चौथा घात, इथं घातांकाचा काय दिलं रे? भाकर दिले. ज्यावेळेस घातांकाचा भाकर असेल तर घातांकाची काय होते? वजाबाकी होते. काय होते? वजाबाकी. मग 2चा चौथा घात वजा एक्स, हा घातांकाचा भाग आहे. आपल्या भागाकाराच्या नियमानुसार काय केली मी? घातांकाची वजाबाकी केली. समजतंय? हा, बरोबर. 128. 128च्या ऐवजी मी काय लिहिणार आहे? 2चा 7वा घात लिहिणार आहे. ठीक आहे. आता पाया समान आहेत, पाया समान असेल तर काय असतो? घातांक समान असतात. 4 वजा एक्स बरोबर 7. ठीक आहे. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 4ला 4, हे 7 जे आहेत राईट हँड साईडला ते मी लेफ्ट हँड साईडला घेतो. 7 लेफ्ट हँड साईडला घेतले. हे जे वजा एक्स आहेत हे वजा एक्स घेतले, हे राईट हँड साईडला घेतो. वजा एक्स राईट हँड साईडला काय होतील? अधिक एक्स होतील. ओके. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 वजा 7 काय येतं सांगा? उत्तर काय येतं? वजा 3. वजा 3. वजा 3. एक्स बरोबर वजा 3. सर एक डाऊट आहे. हा, विचारा. तिथं 4 वजा एक्स केलं बरोबर 7 आहे. मग हा. आपण सरळ 4 ला तिकडे प्लस नाही करू शकत? बर, करू शकतो की, ते पण करून दाखवतो. इकडे बघा, 4 वजा एक्स बरोबर 7. हा, मी काय केलं? वजा एक्सला वजा एक्स ठेवलं, तसंच 7ला 7 ठेवलं. इकडे 4 इकडे घेतलं, मायनस केलं. ठीक आहे. वजा एक्स, 7 वजा 4 म्हणून किती 3 राहिली. आता एक्सची किंमत वजा मध्ये आहे, मग एक्स वजा करण्यासाठी काय करावं लागेल? दोन्ही बाजूला आपल्याला वजानं मल्टिप्लाय करावं लागेल. मग वजानं वजाला मल्टिप्लाय केलं तर काय होतं? अधिक एक्स होतं. आणि वजानं अधिक 3ला मल्टिप्लाय केलं तर काय होतं? वजा 3 येतं. तर काय आलं? एक्स वजा 3. सर माझं उत्तर आले. हा, कळाले का तुला? हा. हा, समजलाय हा प्रश्न सर्वांना? सर मला एक डाऊट आहे. हा, विचारा. तिथं आधी 4 वजा एक्स आहे, मग तिथं वजा बाकी आहे ना, त्याच्यात मग इकडे प्लस होणार का? कुठे आणि काय? कुठे प्लस होणार आणि काय प्लस सर होणार ते ती सांग मला. विचारते जिथं 4 आहे ना, हा त्याला इथं plus आहे, आणि हा. इकडून ते हा, मायनस आता इकडे बघ ना, हे 4 आहे ना, लेफ्ट हँड साईडला 4 इकडलं, ते राईट हँड साईडला गेलं. हा, लेफ्ट हँड साईडला 4 काय होतं? प्लस होतं. राईट हँड साईडला गेलं ते मायनस झालं ना. इथं काय केलंय? ह्या पहिल्या स्टेपमध्ये काय केलं होतं? राईट हँड साईडला 7 होतं. हा, ते मी लेफ्ट हँड साईडला घेतलं, साईड बदलली की चिन्ह बदलतं, मग वजा 7 केलं. काय आलं का? हो. कोणतीही पद्धत करा, कोणतीही चालते. हा, असं खावा किंवा असं खावा,
पोटातच जाते. हा, पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. हा, आवाज येतोय माझा? हो सर. हो सर. चला पुढचा प्रश्न घेऊया. टाईप टू मधला पुढचा प्रश्न, 5वा प्रश्न. तीनचा दुसरा घात कंसाचा x बरोबर 243. तर x बरोबर किती? सांगा, या गणितात काय करावं लागेल? पाया समान करून घ्यावं लागेल. पाया समान करून घ्यावं लागेल. पाया समान करण्यासाठी 243 ला काय करावं लागेल? त्याचे अवयव अवयव पाडूया 243. 3 8 24, 3 1 3, 27, 9 3 1. म्हणजे 243 बरोबर काय आलं? मी फॅक्टरायझेशन केलं. 243 बरोबर काय आलं? तर 3चा 5वा घात. 5वा घात आलं. ठीक आहे. 3चा वर्ग कंसाचा x बरोबर 243 काय आलं? 3चा 5वा घात. 3चा 2x, 2 आणि x चा गुणाकार केला ह्या कंसाच्या बाहेरचा. ठीक आहे, बरोबर 3चा 5वा घात. पाया समान असतील तर घातांक कसे असतात? समान. 2x बरोबर 5, x बरोबर 5. सर 5/2 उत्तर येते. समजतंय? ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक तुम्हाला होमवर्क देतो, तुम्ही सोडवा बरं. देऊ का होमवर्क तुम्हाला? म्हणजे लगेच सोडवा, लाईव्ह मध्ये सोडवा. हो सर. सेम सेम याच पद्धतीचा देतो, सेम याच पद्धतीचा. टाईप टू मधला 6वा प्रश्न. सेम आता जो पद्धत शिकली तीच पद्धत आहे. 5चा तिसरा घात कंसाचा x बरोबर 3125. तर x बरोबर सोडवा. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी, मला पाहू द्या सोडवताना तुम्ही. हर्ष, व्हिडिओ ऑन ठेव. व्हिडिओ ऑन न ठेवणारे मंडळ व्हिडिओ ऑन ठेवा. निष्ठा, ऋचा, वेदिका, शिवम, ईश्वरी. हा, समृद्धी बोल. 3/5. किती 3/5 आहे पर्यायामध्ये? बघूया उत्तर तेच आहे का. हा, व्हिडिओ ऑन नाही ठेवणारे मित्रमंडळ व्हिडिओ ऑन ठेवा. काही काही मुलांची व्हिडिओ ऑन नसतात कधी. 5/3. बर, दुसरा पर्याय 5/3. पहिला 5/3. पर्याय 3/5, दुसरा पर्याय 5/3. अजून कुणाचं काही उत्तर येते का सांगा? तिसरा आणि चौथा पर्याय करून टाकू आपण. 1/3. 5/3. हा, तिसरा पर्याय आला 1/3. अजून एखादा पर्याय सांगा. 5/3. बर, त्यात मी सोडून दाखवतो. ओके, 5/3. पाहूया उत्तर काय येते. आता बघा, हा घातांक आहे 5,
3 कंसाचा x आहे म्हणजे 3x झालं हे. ठीक आहे. 3135 ला आपल्याला 5च्या घातांकी स्वरूपात लिहावं लागणार आहे. त्यासाठी 3135 चे आपल्याला अवयव पाडायचे, म्हणजे फॅक्टर पाडायचे. 5 न 3135 ला भागा, 5 × 30, पुढला 1, 5 × 2 = 2, आता सर 5 चे 3 येतात तर. ठीक आहे, असू द्या. उत्तर मला माहिती नाही, मी उत्तर काढतोय. हा, 5 न 725 ला भागतोय आपण 125. 125. 5 ने 125 ला भागले 25. 25 ला भागले 5. 5 1 5, म्हणजे 3125 ही संख्या 5च्या घातांकित स्वरूपात लिहिली तर काय येते? 3 आणि 2 5, 5चा 5वा घात येते. ओके, इथे लिहूया 5चा 5वा घात. समजते इथपर्यंत? हो सर. आता बघा, 3x बरोबर हो सर. 5. आता एक्सच्या बाजूला कोण आहे? एक्सच्या बाजूला 3 आहे. एक्स जे 3 आहे ते गुणाकाराचं एक्सच्या बाजूला, 5च्या बाजूला जाऊन ते काय जाणार आहे? भाकर जाणार आहे. त्यावर तुमचं उत्तर हे x बरोबर 5/3 येणार आहे. समजले? ज्यांचं उत्तर 3/5 आलं त्यांना समजलंय का? समृद्धी, समजले सगळ्यांना? हो सर. हो सर. हा, 3/5 आलं उत्तर समृद्धीचं कळालं, 5/3 उत्तर येतंय. हा, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता प्रकार बदलूया. टाईप 3. कुणीतरी काय करा माहितीये का, तुमच्याकडे जर नवनीतचं NMS पुस्तक असेल तर त्या पुस्तकातील घातांक जो टॉपिक आहे त्या घातांक टॉपिकच्या प्रश्नाचा मला फोटो पाठवा. नमुना प्रश्न आणि स्वाध्यायामधले पण प्रश्न. सर मी पाठवू का? हा हा, पाठवा की, आता असेल तर आता पाठवा. कारण माझ्याकडे पुस्तक नाही NMSचं, मी फक्त स्कॉलरशिपचं पुस्तक घेऊन आलो गावाकडे. त्यामुळं तुमच्याकडे असेल तर थोड्या वेळ तास संपल्यावर पाठवा वाटलं. हो सर. उद्या घेऊ ते प्रश्न. हा, टाईप 3 आपण घेऊया. PDF करून पाठवा बरं का. हो. टाईप 3 मधला पहिला प्रश्न. जर 7m-5 जर 7m-5 इज इक्वल टू 343 स्क्वेअर, तर m बरोबर किती येईल का? सोडवेल तुम्हाला? हो सर. तसंच आहे, थोडा बदल आहे. आता बघा, इथं काय पाया काय 7 आहे, तिकडे पण पाया 7 आला पाहिजे. 343 म्हणजे काय रे? 343 ही काय? 7चा घन आहे. ठेवा किमती. 7m-5, 343 ऐवजी मी काय ठेवलंय? 7चा घन ठेवलाय, कंसाचा वर्ग. इथं 343चा वर्ग आहे म्हणून इथं 7च्या घनाचा कंसाचा वर्ग आलाय. ठीक आहे, सोडवा आता. 7m-5 बरोबर 7, 3 दुनी 6, m-5 बरोबर 6, m-5 बरोबर 6, m बरोबर 11. ओके. 6 - 5 राईट हँडला सोडून काय होतं? अधिक होतं 5, आणि आपलं उत्तर आलेले m बरोबर 11. समजते सगळ्यांना? हो सर. हो सर. हो सर. हो सर. हो सर. सर. चला पुढचा प्रश्न देतोय, याच पद्धतीचा, याच टाईपचा. टाईप 3 त्यातला दुसरा प्रश्न. 5⁻6 अपॉन 5⁻- in bracket m+3 is equal to 1.
देन m इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. चला सोडून दाखवतो, तुम्ही पण सोडवत असणार आहे, ज्याला येत नाही त्यांनी लक्ष द्या. ठीक आहे. आता इथं काय लिहिलंय बघा, इथं आधी 5चा घातांक आहे, अंशामध्ये 5 आहे पाया आणि छेदामध्ये 5 पाया आहे. हा, 5 पाया आहे अंश आणि छेदामध्ये, म्हणजे भागाकार आहे. भागाकार असेल तर घातांकाची काय होते रे, वजाबाकी होते. काय होते, वजाबाकी होते. वजाबाकी. मग 6, 5च्या 6 भागातून 6 घेतलं, वजा वजावरून काय वजा करायचे, वजा म्हणून वजा करायचे, वजा m+3. कारण छेदातला जो घातांक आहे तो ऑलरेडी वजा ऋण 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 मध्ये आहे, निगेटिव्ह मध्ये आहे छेदातला घातांक, म्हणून वजा, हे वजाबाकीचं वजा आणि कंसामध्ये ऋण निगेटिव्ह नंबरचं वजा. ओके, बरोबर 1. आता बघा 5चा 6वा घात वजा, हे वजा इंटू वजा काय होणार सांगा रे, अधिक अधिक अधिक. m+3. आता बघा या 1 च्या ऐवजी मी असं लिहू शकतो का रे, 1 च्या ऐवजी 5चा 0वा घात लिहू शकतो का सायली गव्हाणे? हो सर. म्हणजे 5चा 0वा घात याची किंमत काय असते, 1 असते. 1 च्या ऐवजी मी काय लिहिलं, 5चा 0वा घात लिहिला, म्हणजे पाया समान करून घेतले. ओके, आता घातांक समान आहेत, पाया समान असेल तर घातांक कसे असतात, समान असतात. 6 + m+3 बरोबर 0, m बरोबर 9 बरोबर 0, m बरोबर -9. समजलाय प्रश्न? हो सर. तर तिथे यमचा घातांक 0 कसा घेतला? हा, तुला काय डाऊट असेल तर विचारा. दुर्वा, प्रश्न समजलाय का? 5चा घातांक 0 कसा काय घेतला? हा, कुणाला डाऊट आहे विचारा. 5चा घातांक 0 कसा काय घेतला? इथं 1 दिलेलं आहे, मला काय करायचं होतं, मला लेफ्ट हँड साईडला 5 आहे पाया, मला 5 हा पाया आणायचा होता. कारण 5 हा पाया आणला तरच घातांक समान असणार आहेत ना, तरच आपलं उत्तर निघणार आहे. 5 हा पाया आणण्यासाठी काय केलं, 1 म्हणजे काय असतं, 1 म्हणजे 1 ची किंमत काय असते, 5चा 0वा घात म्हणजेच 1 असतं, बरोबर आहे. म्हणून मी 1 च्या ऐवजी 5चा 0वा घात घेतला. हे का घेतलं की मला उत्तर काढायचंय, मला m ची किंमत काढायचंय. आणि m ची किंमत कधी मिळेल, मी पाया समान केला तर घातांक समान होतील आणि तेव्हाच m ची किंमत मिळेल. म्हणून मी 1 च्या ऐवजी 5चा 0वा घात घेतला. कळले प्रिया? सर हो तर सर. 6 वजा m+3 का केलं? 6 वजा m+3 का गेलं? मग काल तुम्ही घातांकाचे नियम शिकला नाहीत का? 2 घातांकी संख्येमध्ये भागाकार असेल तर त्याची वजाबाकी होते. कालचा नियम तुम्ही शिकला नाही, कालचा व्हिडिओ तुम्ही नव्हता का? इकडे बघा, एचा m वा घात छेद एचा n वा घात असेल तर हे सोडवताना काय करावं लागतं, एचा m वा घात वजा n वा घात करावं लागतं. हा घातांकाचा नियम आहे भागाकाराचा. ओके, त्या नियमानुसार केलं. समजलंय? सर, हा, तिथं शेवटच्या स्टेप मध्ये -9 कसं काय आलं, m = हे बघ, त्याच्या आधीची स्टेप बघ, त्याच्या आधीची स्टेप बघ. 6 + 3 9 आलं, बरोबर आहे. m + 9 बरोबर हा. 0. हे 9 राईट हँड साईडला गेलं तर काय होईल, अधिकचं काय होईल, -9. वजाबाकी. कळालं? हा, सर्वांना समजलाय हा प्रश्न? हो सर. हो सर. हा, सर्वांचे डाऊट क्लिअर झाले असतील. आता आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. हा, टाइप 3 मधला तिसरा प्रश्न. (1/3(2 - m) इज इक्वल टू 729 चे दुसरे मूळ. 729 चे दुसरे मूळ, काल आपण शिकलो होतो बा, मूळ कसं काढायचं. 729 चे दुसरे मूळ म्हणजे काय असतं, याचा अर्थ काय असतो रे,
याचा अर्थ काय असतो सांगा? वर्गमुळात 700. वर्गमूळ 729 चे वर्गमूळ. ठीक आहे, सोडवायचा हा प्रश्न मग. हा, आता बघा, आपण घातांकाचे जे काल नियम शिकलोय ते सर्व नियम वापरतोय. हा, घातांकाचे आपण जे नियम शिकलोय ते सर्व नियम आपण वापरतोय. पहिल्यांदा घातांकाचे नियम व्यवस्थित समजून घ्या. घातांकाचे नियम समजले नाहीत तर तुम्हाला हे प्रश्न समजणार नाहीयेत. ठीक आहे, त्यामुळे घातांकाचे नियम समजले असतील तर तुम्ही शंका विचारणार नाही. तुम्ही शंका का विचारताय? कारण तुम्हाला घातांकाचे नियम समजले नाहीयेत. ठीक आहे, किंवा तुम्ही ते नियम चार्ट बनवला नाही, त्या नियमाचा तुम्ही काल अभ्यास केला नाही म्हणून तुम्हाला शंका पडत आहेत. हा, त्यामुळे घातांकाचे नियम पहिल्यांदा सर्व 8चे 8 नियम समजून घ्या. 8 नियमाव्यतिरिक्त घातांक हा घटक चालला जात नाही. त्या 8 नियमावरच घातांक हा घटक सुटत असतो. ठीक आहे, आता इथे पण घातांकाचे नियम वापरायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, आता बघा इथे 1 एचा यमवा घात असेल, हा छेदामध्ये असेल, एचा यमवा घात छेदामध्ये असेल, याला जर मला अंशात घ्यायचं असेल तर काय करावं लागतं रे? मला एचा वजा यमवा घात लिहावा लागतो. हा घातांकाचा नियम आहे, काल शिकलाय आपण. बरोबर आहे का? हा, आता बघा, मग ही जी पहिली स्टेप आहे याच्याची मी असं लिहू का? 3चा वजा कंसामध्ये 2 वजा यमवा घात लिहू शकतो का मी याच्याऐवजी? तुम्हाला काही डाऊट नाही याच्यामध्ये? ओके, पुढे जाऊया. 729 चा चे दुसरे मूळ, 719 चे दुसरे मूळ म्हणजे काय असतं रे? वर्गमूळ असतं. बरोबर आहे? याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नसेल, आता सांगितले मी. ठीक आहे, काल शिकवले दुसरे मूळ, तिसरे मूळ, चौथे मूळ, 5वे मूळ. हा हा, आता हे सोडवायचे 3. अरे जी कंसाच्या बाहेर वजा आहे ना, त्या वजानं कंसातल्या आदल्या संख्येला गुणा. वजा गुणिले 2 वजा 2 वजा गुणिले वजा यम काय तर सांगा? अधिक यम. अधिक प्लस एम. अधिक 729 वर्गमूळ करा. 729 वर्गमूळ 27. काय तर? 27 सर. 27. आता तुम्हाला हे उदाहरण सोडवता येतं का नाही? आता सोडवा पुढचं उदाहरण तुम्ही. चला, ज्याला येत नाही त्यांनी लक्ष इकडे द्या. 3 ला 3 वजा 2 अधिक यम. 27 ला मी 3 या पायाच्या स्वरूपात लिहितोय. 27 म्हणजे काय रे? 3चा घन आहे. 27 म्हणजे काय? 3चा घन. बरोबर आहे, या पाया समान झाला. पाया समान असेल तर घातांक कसे असतात? समान असतात. म्हणून वजा 2 अधिक यम बरोबर 3. पाया समान म्हणून घातांक समान घेतले. बरोबर आहे सायली गावाने? यम बरोबर 5 येते. हा, यम बरोबर 3. हे वजा 2 आहे, हे राईट हँड साईडला गेलं तर काय होतं? अधिक 2 होतं. यम बरोबर 3 अधिक 2 5. आपलं उत्तर काय आलेलं आहे? 5 आलेलं आहे. कुणाला काही प्रश्नामध्ये डाऊट असेल तर विचारा. सर हा, 3चा -2 प्लस एम कस काय झालं? प्लस एम कस काय झालं मायनस एमचं? हा, लक्ष द्या इकडे, परत सांगतो. इथं बघ, तिची स्टेप आहे, मी तिथं रेष ओढली बघ. त्यावरच्या स्टेप मध्ये बघायचं. 2 वजा यम कंसाच्या बाहेर वजा आहे का इथं? हा, वजा आणि 2 यांचा गुणाकार केला तर काय आलं इथं? वजा 2 आलं इथं. ओके, वजा हे वजा आणि हे इथले वजा. वजा मायनस मल्टिप्लाय बाय मायनस काय येतं सांगा? प्लस येतं. म्हणून वजा मल्टिप्लाय वजा इथं काय आले? अधिक प्लस आले इथं. कळते श्रुती? हो सर. हा, ओके, प्रश्न समजला सगळ्यांना? नेहा? सर पुन्हा रिजॉईन व्हायचंय? हो, व्हायचं. हा, क्लास बसून करायचा असतो, झोपून नाही. हा, आणि व्हिडिओ बंद नाही करायचा लगेच, त्यामुळं व्हिडिओ ऑन ठेवा त्यासाठी. हा, आपण जर वही पेन घेऊन लिहून घ्यायचं. उगा मोबाईल समोर धरलाय असं व्हायचं नाही. क्लासच्या नादात तुम्हाला मोबाईलचं व्यसन लागायचं. क्लास करताय तर चांगलं व्यवस्थित प्रॉपर वे न करा. आणि जॉईन होणारे विद्यार्थी 7 वाजून 3 मिनिटापर्यंत जर जॉईन झालं नाहीत
तो उद्यापासून मी जॉईन करून घेणार नाही. जास्तीत जास्त मी 3 मिनिटं वाट पाहिन. वेळेवर जॉईन व्हायचं सगळ्यांनी. भूमिका स्क्रीनशॉट घ्या आजचा. कालचा स्क्रीनशॉट चांगला काढला होता, एकच स्क्रीनशॉट तसा काढ. हा, काल टाईप 3 मधला पुढचा प्रश्न. सेम प्रश्न देतो तुम्हाला सोडवायला, देऊ का? हो सर. सेम प्रश्न तुम्ही सोडवा. हो सर. हो सर. टाईप हो 3 सर. चौथा प्रश्न. 1/3 मायनस सर चौथा आणि दुसरा असू द्या, क्रमांक मागे पुढे होईल. बरोबर 81. तर सोडवा. सेम सेम टू सेम आहे. सेम टू सेम, काहीच बदल नाही. रिया सोडवा. वही पेन घेऊन बसायचं क्लासला. संस्कृती वेळेवर जॉईन होत चाल बरं का. तू दररोज दररोज उशिरा येते. संस्कृती सुतार. त्वराली गव्हाणे, क्लास संपल्यानंतर मला फोन करा. सर एक डाऊट आहे. हा विचारा. मगाशी तिथं प्लसचं चिन्ह होतं 3 - -2 पण आता तिथं मायनसच चिन्ह आहे पुन्हा, मग त्याला असू द्या प्लसचं की. करायचं. मगाशी सारखंच एक्झाम्पल आहे. मगाचं एक्झाम्पल काहीच बदल नाहीये. सर आन्सर आलं. असू द्या, चिन्ह असू द्या. चिन्ह जसं चिन्ह आहे तशी क्रिया करा ना. मायनस इंटू प्लस, मायनस इंटू मायनस करा की तुम्ही. चिन्ह बदलले म्हणून काय झालं? सर मल्टिप्लिकेशनचे आन्सर नियम वापरायचे. पॉझिटिव्ह नंबर निगेटिव्ह नंबरचे. हा, उत्तर काय आले सांगा. उत्तर आहे काय आले? 0. 0. चला, पहिला पर्याय मिळाला 0. हा ईश्वरी. ओके, हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आपण सोडवतोय. 1/a चा m वा घात जर असेल तर याचा आपण घातांक कसं लिहितो? 1/a चा वजा m वा घात असेल. 1/a चा वजा m वा घात असेल तर याचा घातांक आपण a⁻m लिहितो. लिहितो का नाही? हा, 1/a चा वजा m वा घात असेल तर याचा आपण घातांक कसं लिहितो? a चा m वा घात लिहितो. बरोबर आहे, अंशामध्ये लिहित असताना. ह्याच्यात तर तुम्हाला काही डाऊट नसेल. काही डाऊट आहे पण. हा, आता बघा. मग ह्या ह्या नियमानुसार, ह्या घातांकाच्या नियमानुसार पहिली स्टेप मी लिहितोय. 3x - 2 बरोबर 81. कोणाला काही डाऊट आहे का पहिल्या स्टेप मध्ये सांगा. नाही, ठीक आहे. आता 81ला आपल्याला कसं लिहायचंय? 3च्या स्वरूपामध्ये. आपल्याला आता 81चा आपण बरेचदा फॅक्टर पाडलेत. 81 म्हणजे काय रे? 5 झाले आपल्याला. आता 81 म्हणजे 3चा चौथा घात. पाया समान झाले. पाया समान घातांक समान. x - 2 बरोबर 4. x बरोबर 4. हे -2 आहे लेफ्ट हँड साईडला. हे राईट हँड साईडला गेल्यावर काय होतं? +2 होतं. x बरोबर 6. आपलं उत्तर आहे x बरोबर 6. 6. समजतंय? हा, ज्यांचं हो चुकले सर. त्यांनी समजले का रे? ज्यांचं चुकले त्यांनी सांगा. हा, ठीक आहे. आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे. टाईप 3 त्यातला नमुना 4था. हा, ड्रॉइंग क्लिअर करू. थांबा सर. अरे आता क्लिअर केली बघ. हो सर. झाली. झाले की सांगा लवकर. हो सर झालं. चला, पुढचा टाईप 3 चालू आहे. टाईप 3 मधला नमुना 4था. प्रकार. टाईप 3 मधला 4था प्रकार, उपप्रकार. ठीक आहे. घनमुळामध्ये 27. 27चा वजा 4था घात बरोबर किती? प्रश्न सोपा आहे का अवघड आहे सांगा रे? काय वाटतं तुम्हाला? अवघड आहे.
सोपं आहे. तुम्हाला शिकवण्याच्या अगोदर हे प्रश्न कसे वाटायचे? सोपे वाटायचे का अवघड वाटायचे? सांगा की. शिकवण्याच्या आधी अवघड सर. अवघड वाटायचे. अवघड. अवघड वाटायचे सर. आता कसे अवघड वाटतायत? वाटायचं. सोपे. सोपे. हा, आपली एकदम सोपी समजण्याजोगी पद्धत आहे शिकवण्याची. आणि प्रत्येकाचा डाऊट क्लिअर केल्याशिवाय आपण पुढे जात नाही, हे आपलं वैशिष्ट्य आहे. की मग वर्गात 120 मुलं जरी असली तर 120 मुलांचा डाऊट क्लिअर झाल्याशिवाय मी पुढे जात नाही. आमच्या वर्गामध्ये 120 सर. मुलं सगळे मुलं असतात, बॉईज असतात सगळे. कशी दंगा घालत असतील त्याला शांत बसून आम्ही शिकवत असतो. हा सायली बोल. उत्तर काढले का? सर आलं उत्तर. बरं ठीक आहे. हा, हॅलो. हा सोडूया आपण, सोडूया. आलं उत्तर. हा हा. आता बघा, घनमुळ दिलंय. घनमुळाचं जागी आपण मूळ असं लिहू शकतो का रे? समजा एक घनमुळात एक्स आहे, त्याचं मी असं लिहू शकतो एक्स बरोबर 1/3 असं लिहू शकतो का मी? तर लिहू शकतो. हो सर. हा, हो. घनमूळ म्हणजे काय? 27 1/3 मूळ आहे. म्हणून मी काय करतोय? 27 वजा 4. थांबा, थोडा सेपरेटली करतो, थोडं एकच मिनिटात. 27 हे घनमूळ आहे. घनमूळ आहे म्हणून मी काय लिहायचं? 1/3 लिहिलं. ठीक आहे. कंसाचा नाही, एक मिनिट थोडं दुरुस्ती करावं लागेल, एकच मिनिट. हा, पहिल्यांदा एक -4 आहे ना, हे -4 घातांक ते वजा काढून टाकू आपण पहिल्यांदा. 27चा -4 हा जो घातांक आहे तो काढून टाकू पहिल्यांदा. बघा काय फॉर्म्युला आपला? ए चा m वा घात असेल ते वजा काढायचं असेल तर काय करावं लागतं? 1/a चा m वा घात लिहावा लागतो. बरोबर आहे की नाही धनश्री चांडे? हा, हो सर. घनमुळामध्ये 1/27 चा 4था घात. पहिली स्टेप समजली सगळ्यांना? हो सर. हो सर. आता बघा, घनमुळामध्ये 27 हा 27च्या ऐवजी मी काहीतरी लिहितोय. 27 कितीचा घन आहे सांगा रे? 3चा. त्याचा किती घात असणार आहे? 3. 4था घात असणार आहे. आणि हे घनमुळात असणार आहे. ओके, इथपर्यंत समजले? हो सर. हा, आता बघा पुढे लिहितोय 1/3चा 12वा घात घनमूळ. इथपर्यंत समजले? काय केलं? 12 केले. 3 चूक 12 केले, काहीच केलं नाही मी, फक्त 3 चूक 12 केले. आता बघा, घनमुळामध्ये 1/3चा 12वा घात याला मी असं लिहिलं 3चा वजा 12वा घात. चालेल का? म्हणजे ए चा m वा हो घात म्हणून काय लिहिलं मी? a चा वजा m वा घात केलं. ओके, इथपर्यंत समजले सगळ्यांना? हो सर. हो सर. आता हो सर. 3चा वजा सर. 12वा घात घनमूळ आहे म्हणून 1/3 असं लिहिलं. तिसरे मूळ आहे. घनमूळ म्हणजे काय असतं? तिसरे मूळ. आणि तिसरे मूळ कसं लिहितात? घातांकामध्ये 1/3 अशा स्वरूपात लिहितात. इथपर्यंत समजले? कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत? नाही. नाही सर. आता 3 न वजा 12ला भागाकार करा. 3 × 3, 3 चोक 12, वजा म्हणून -4. वजा 12ला मी 3 न भागलं, बरोबर आहे? -4 × 4, 3चा घातांक काय आला? 3चा घातांक -4. 3चा घातांक काय आला? -4 आला. हा, हे आपलं फायनल आन्सर आहे. सर हा, विचारा डाऊट असेल तर. हे एका स्टेप मध्ये पण उत्तर निघतं एवढं करण्यापेक्षा. एका स्टेप मध्ये
पण उत्तर निघतंय हो ना. सर एका हो स्टेप मध्ये निघते की. निघते उत्तर. आता तुम्हाला समजलं पाहिजे मग मला जास्त स्टेप करायला लागतात. मी तर तोंडीच काढतो, मला तो उत्तर तिथे तोंडीच येतंय. 27चं नुसतं घनमूळ काढलं की 3 आणि वरती वजा 4 राहते तसं. सर मी उत्तर हो काढलेलं चालतंय खोड चालतंय, लागतं. तसंही चालतंय. हो चालतंय, तसंही चालतंय. स्टेप पण समजतात ना तुम्हाला? हा हो हा. हो तर असंच एक देतो, तुम्ही सोडवा मग आता असंच. हा सेम 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 देतो, तुम्ही सेम सेम सोडवा. हा स्टेप स्टेप बाय सर स्टेप हे पण आलं पाहिजे. स्टेपचं सोडवू शकतो ना? काय काय हे गणित बिना स्टेपचं सोडवलं तर चालतं का? नाही चालत. आता इथं 3चा घनमूळ होतोय आणि इथं घनसंख्या आली होती. इथे घनमूळचा इथं घनसंख्या नसली तर, इथे 81 दिलं असतं तर, 27 81 संख्या असती तर बिना स्टेपचं सोडवता आलं असतं का? सांगा. नाही सर. हा त्यामुळे स्टेप्स सुद्धा महत्वाचे आहेत. शॉर्टकट पेक्षा स्टेप्स महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. स्टेप्स आले की शॉर्टकट ऑटोमॅटिक सुचतो, स्वतः सुचतो. शॉर्टकट कुणी सांगावं लागत नाही, शॉर्टकट आपला स्वतः सुचतो. शाळेतून लवकर घरी यायचं असेल तर शॉर्टकट रस्ता आपला पण सुचतो, कुणी सांगावं लागत नाही. हा तसे त्या पद्धतीनं एकदा स्टेप बाय स्टेप शिकून घ्या, शॉर्टकट तुम्ही निर्माण करता. स्टेप बाय स्टेपचा सराव करा एकदा, ठीक आहे. प्रॅक्टिस करून शॉर्टकट तुम्हाला सुचतात. मग कसे शॉर्टकट घ्यायचे, कशा स्टेप्स काढायच्या, तोंडी उत्तर कसं काढायचं हे तुम्हाला जमतं, ठीक आहे. मला कोणी शालेय वयामध्ये मला हे स्पर्धा परीक्षेचं गणित कोणी शिकवलं नव्हतं. स्टेप बाय स्टेप पण शिकवलं नव्हतं, शॉर्टकट पण शिकवलं नव्हतं. फक्त आम्हाला रेग्युलरचं जे पाठ्यपुस्तक आहे तेवढं शिकवलं होतं. पण ते आम्ही इतकं स्टेप बाय स्टेप केलं होतं की आता आम्हाला शॉर्टकट पण जमतं, स्पर्धा परीक्षा पण जमतं. त्यामुळे बेसिक फाउंडेशन परफेक्ट करायचं. तुमचं बेसिक बेस परफेक्ट असेल, तुमचं कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला कोणतंही गणित सुटतं. मग ते रेग्युलरचं असो किंवा स्पर्धा परीक्षेचं असो. कळतंय? बेस पक्का पाहिजे. तुमच्यासारख्या 7वी 8वीला, आमच्या वेळेस 7वीला स्कॉलरशिप होती, मला 7वीला क्लास नव्हता, काही नव्हतं, शाळेतून आमचं काही शिकवलं नव्हतं. आम्ही काय केलं, 8वी 9वी 10वी रेग्युलर गणित केलं, त्याची प्रॅक्टिस केली. 2-2 तास आम्ही गणित सोडवायचो 9वी 10वीला. 2-2 तास आम्ही गणिताचा अभ्यास करायचो. नंतर 11वी 12वीला गणित विषय होता, नंतर इंजिनिअरिंगला गणित विषय होता. एक वर्ष इंजिनिअरिंग पण केलेलं आहे मी. M1 व M2 हे 2 गणिताचे विषय पास आहे. पण गणित विषय आवडीचा, प्रॅक्टिस करत गेलो स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप. आता ऑटोमॅटिक शॉर्टकट सुचतात, ऑटोमॅटिक आता तोंडी उत्तर काढता येतात मला. त्यामुळे प्रॅक्टिस महत्वाची आहे. काय महत्वाचं आहे? प्रॅक्टिस असणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे. एखादी कन्सेप्ट समजली पाहिजे, ती संकल्पना समजली पाहिजे. संकल्पना समजली की तुम्हाला कसं सोडवायचं उत्तर समजतंय. कळालं मी काय सांगतोय ते? आपण जरा पुढच्या प्रश्नाकडे. सेम टू सेम द्यायचं तुम्हाला. चला घ्या. टाईप 3 तिसरे मूळ दिलं तर आधी तर पहिलंच मूळ दिले फक्त. हा 128 वजा 4चा 7वा. पहिलं मूळ आहे. मागच्या गणितामध्ये घनमूळ दिलं होतं, इथं पहिलंच मूळ आहे. 128 वजा 4चा 7वा. सोडवा. सेम टू सेम आहे, काहीच बदल नाही. येईल सोडवायला. वर्गमूळ आहे, वर्गमूळ. वर्गमूळ असेल तर काय असतं रे? 1/2 मूळ असतं. 1/2. सर त्यांचा गुणाकार केला तर चालतो ना? हो वजा करेक्ट, 4 हो चालतो. छेद 2 न वजा जरा भाग जातो.
ठीक आहे, सोडून दाखवू. अरे कोणी काही बोलतच नाही. हो नाही. सोडवताय तुम्ही? बरं सोडवा. हो हो सर. सर. व्हिडिओ ऑन नाही ठेवणारे मित्रमंडळ. शिवम फडतरे होमवर्क करताय का तुम्ही? सार्थक बर्डे वेवर जॉईन होत चला. व्हिडिओ ऑफ असला की तुमच्याकडे लक्ष जात नाही माझं. ज्यांनी व्हिडिओ ऑन ठेवतात ना त्यांच्याकडे जास्त लक्ष असतं, त्यांचं नाव सारखं सारखं येतं. व्हिडिओ ऑफ ठेवणारे शेवटी असतात ते मुलं. हा, होमवर्क करायचं चला दररोजच्या दररोज. कालचा व्हिडिओ सर्वांनी पाहिला नाही बघा. कमेंट पण सर्वांनी केल्या नाहीत. सर्वांनी होमवर्कचा जो व्हिडिओ असतो त्यामध्ये कमेंट करायचे पाहून. मी उशिरा दिला होता, 8च्या पुढून दिला होता. त्यामुळे आज तो व्हिडिओ पहा दुपारपर्यंत. आजचा होमवर्क मिळेल 3-4 वाजता. सर सर्वांनी काही कमेंट व्हिडिओ करायचे. मध्ये कमेंटचे ऑप्शन्स येत नाही. कुणाचे कमेंटचं ऑप्शन येत नाही? नेहा बर्गीचे येत नाही का? व्हिडिओ ऑन केलं ना कमेंट मध्ये सगळ्या कमेंट्स दिसतात. आपलं नाव कुठे हा, तुझं टाकायचं ते पॅरेंटिंग दिसतच कंट्रोल नाही. ऑन नसेल तुझ्या मोबाईलला, त्यामुळे कमेंटचं ऑप्शन येत नसतं तुझ्या मोबाईलला. ठीक आहे. हा, तुझं एक ठीक आहे. तू एक सांगायचं, मी बघितलं व्हिडिओ बघतो, तू व्हॉट्सअपला सांगायचं. हा, बाकीच्यांनी कमेंट करू शकता. ठीक आहे. सोनाक्षी, होमवर्कचा व्हिडिओ पाहायचा, वहीत लिहून घ्यायचा. हा, सोनाक्षी शिंगाटे. ओके. भुईंज. हा, छान चार्ट बनवलाय काल, स्टेटसला पण ठेवलाय मी. हा, अजून पण असं काही चार्ट पाठवलाय कोणतरी ग्रुपवर. ईश्वरी कोकाटेने पाठवलंय बहुतेक. हा, सोडून दाखवू आता. उत्तर आले का रे? नाही. बस सोडून दाखवू बघा. सर तुम्ही सोडवा, समजत नाही. 128 वजा 4 चा 7वा घात हे वर्गमूळ. आता 128 ही मोठी संख्या आपल्याला घेऊन चालेल का? पर्याय जर बघितलं तर पर्यायामध्ये 2च्या घातांकी स्वरूपात उत्तर आहेत सगळे. मग 128 चे आपण फॅक्टर पाडू शकतो का? 128 चे पाडू शकतो का सांगा? सर 2चा 7वा घात. हा, आपण पाडले ऑलरेडी. 128 म्हणजे काय आहे? 2चा 7वा घात आहे. 128 म्हणजे काय आहे? 2चा 7वा घात आहे. ठीक आहे. बघा, वर्गमुळामध्ये 128, सॉरी, आवाज येतोय माझा? माझा आवाज येतोय का? हो हो सर. सर. 128 म्हणजे 2चा 7वा घात सर गुणिले वजा 4 छेद 7वा घात. ठीक आहे. आता अंशात 7 आहे, छेदात 7 आहे, म्हणजे 7 काय झालं रे? कॅन्सल झालं. कळतंय? हा, हो आता सर. बघा, वर्गमुळात काय राहिलं फक्त आता? 2चा वजा 4था घात राहिला. म्हणजे वर्गमूळ काढून टाकू. वर्गमूळ काढून टाकलं म्हणजे काय राहिलं? 1/2 मूळ. ठीक आहे. समजते इथपर्यंत सायली गव्हाणे? हो सर. हा, आता ह्या 2 न 4 ला भागितलं, बेदुनी 4. उत्तर काय आलं? 2चा वजा 2रा घात. हेच उत्तर पर्यायामध्ये आहे. पर्यायामध्ये हे उत्तर नाहीये. पर्याय पण सांगतो आता. पर्याय आपण शोधायचे बरं का. पर्यायामध्ये हे उत्तर नाहीये, म्हणजे आपलं उत्तर करेक्ट आहे पण पर्यायामधलं उत्तर नाहीये. पर्याय तुम्हाला देतो मी. पहिला पर्याय आहे 2चा वर्ग. दुसरा पर्याय आहे 1/4. तिसरा पर्याय आहे 1/2. चौथा पर्याय आहे 2चा वजा 4. उत्तर कोणता पर्याय सर सांगा आता यापैकी? आपलं उत्तर पण बरोबर आहे, फक्त पर्यायाकडे जायचंय आपल्याला. काय असणार आहे? 2चा वजा 2चा वर्ग. पर्याय 2चा क्रमांक वर्ग. सांगा. पर्याय क्रमांक सांगा. पर्याय क्रमांक 1. एक वाटते. बरं झालं. एक कसं येऊ शकतं? सर 1 2चा नाही वर्ग येणार इथं ना. पॉझिटिव्ह वर्ग आहे. उत्तर तर 2चा निगेटिव्ह आलेला आहे. पहिला पर्याय असू शकत नाही. सर पर्याय क्रमांक 4 येईल का? नाही येऊ कारण शकत. की नाही येऊ शकत. डिनॉमिनेटर नाही येऊ शकत पर्याय क्रमांक पर्याय 4. क्रमांक 3 आपलं उत्तर 2चा म्हणजे वजा 2 ला 2रा 2 घात आलेला आहे. मग 2चा वजा 4था घात कसं पर्याय येऊ शकेल? नाही येऊ शकत. हा, करा विचार. आता बघा, आपले घातांकाचे नियम आपण शिकलोय ना. सर घातांकाचे क्रमांक नियम 2 वापरायचे. येतोय. काय येतोय? सर पर्याय क्रमांक 2 येतोय. व्हेरी गुड. पर्याय उत्तर क्रमांक येते 2. पर्याय क्रमांक 2. उत्तर येते पर्याय क्रमांक 2. कसं येते? घातांकाचे नियम वापरा ना थोडे. ए चा वजा m वा घात म्हणजे काय असतं रे? 1/a चा m वा घात असतो. बरोबर का नाही? अगदी त्या पद्धतीनं
2चा वजा दुसरा घात म्हणजे काय? 1/2चा वर्ग. समजतं का हे सगळ्यांना? मयंक. 2चा हो वर्ग सर. 4. हा. आणि 1/2चा वर्ग म्हणजे किती आले? 4. 2चा वर्ग म्हणजे किती आले? 4. आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2. समजलं सगळ्यांना हा तर प्रश्न? 1/4 कसं आलं? 1/4 कसं आलं? तुझं लक्ष नव्हतं कसं रे आता? सर तुझं लक्ष नव्हतं का शिकवताना आता? व्हिडिओ ऑन कर पण थोडा. श्रेया, हा तुझं लक्ष नसणार कदाचित, त्यामुळेच तू विचारते 1/4 कसं आलं. हा लक्ष दे, परत सांगतो. हा लक्ष देऊन विचलित करायचं आणि लक्ष क्लासकडेच द्यायचं. बघा आपलं उत्तर काय आलं होतं रे? 2चा वजा दुसरा घात आलं होतं. मग एचा वजा एमवा घात म्हणजे काय असतं? एचा वजा एमवा घात बरोबर 1/एचा एमवा घात. या घातांकाच्या नियमानुसार 2चा वजा दुसरा घात हा कसं लिहितोय? 1/2चा वर्ग मी लिहितोय. कळतेस रे इथपर्यंत? 1/2चा वर्ग म्हणजे काय? 1/4. समजलं कसं रे या? हो सर. तुझा आवाज कट होतोय. हा हा हा, ठीक आहे. चला तर आपण थांबूया इथे. ठीक आहे. सर आज ऑनलाईन टेस्ट आहे का? हो आज ऑनलाईन टेस्ट आहे. आज बुद्धिमत्तेची ऑनलाईन टेस्ट आहे. लगेच 5 ते 10 मिनिटात टेस्ट मिळेल तुम्हाला. ठीक आहे. आपले कोणत्या बुद्धिमत्तेचे झाले विषयाबद्दल टॉपिक सर? झाले टॉपिक क्रमांक ओळख नाही. बुद्धिमत्तेचे झालेले टॉपिक होमवर्कच्या व्हिडिओतून. आणि होमवर्कचे व्हिडिओ कंपल्सरी पाहिजे आहेत. सर तुम्ही जर होमवर्कचे व्हिडिओ बुद्धिमत्तेमध्ये पाहणार कोणत्या नाहीत ना, धड्यावर? तर मग होमवर्कचा सिलेबस मी झूमला घेणारच नाही. मग बुद्धिमत्ता सिलेबस होमवर्कलाच देईन सगळा. त्या होमवर्कचे व्हिडिओ पहा, त्याखाली कमेंट करत चला आणि वहीत प्रश्न लिहून घेत चला. वहीत सर प्रश्न लिहिते त्याचे मला फोटो पाठवायचे. बरं का दुर्वा, नवीन टेस्ट विद्यार्थी दुर्वा सर असेल, निष्ठा असेल, सोनाक्षी असेल, अक्षरा असेल, नवीन विद्यार्थी हे 2-3 पुन्हा हो सर. सार्थक असेल. हा हो सर. ठीक आहे. कमेंट करायची आणि ते प्रश्न उत्तर वहीत लिहून घ्यायचे. त्याचे मला फोटो पाठवायचे. फोटो पाठवण्यापेक्षा पीडीएफ करून पाठवलं तर बेस्ट राहील. पीडीएफ जमत असेल तुम्हाला करायला तर. ठीक आहे. सर आम्हाला नाही जमत तर तुम्हाला PDF. जमत असेल तर म्हणलं मी. हा काय आवड नसते पीडीएफ. पीडीएफ स्कॅनरचं ऍप घ्यायचं. कॅम स्कॅनर कोणतंही ऍप घ्या. त्यामध्ये फक्त इम्पोर्ट करायचे पेजेस, फोटो इम्पोर्ट करायचे की पीडीएफ होते. सोपं असतं पीडीएफ बनवणं. हा तर जमत नसेल तर फोटो पाठवा, जमत असेल तर पीडीएफ करा. ठीक आहे. आपण थांबूया. सर 5 ते 10 मिनिटांमध्ये बुद्धिमत्तेमध्ये ऑनलाईन टेस्ट येईल कोणत्या तुम्हाला. धड्यावर टेस्ट पाठवणार आहे? काय म्हणताय? बुद्धिमत्तेमध्ये कोणत्या धड्यावर येणार आहे टेस्ट? आता पाठवल्यावर कळेल की तुला. लगेच 2 मिनिटातच येणार आहे. आता शिकवलेल्या घटकावर येणार आहे. आतापर्यंत आपण शिकवलेल्या घटकावर असणार आहे.